एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. कल्याण गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 26.63 लाखांचा मुद्देमाल जप्त. कल्याण येथे गुन्हे शाखा युनिट 3 ने मोठी कारवाई करत एक्सपायरी डेट संपलेल्या व्हिटॅमिनयुक्त खाद्यपदार्थांवर बनावट लेबल लावून त्यांची पुन्हा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 26,63,509 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार एक्सपायरी डेट संपलेल्या खाद्यपदार्थांवरील जुनी लेबल काढून त्यावर नवीन बनावट एक्सपायरी डेटची लेबल लावून बाजारात विक्री केली जात होती. या प्रकरणी 14 मे रोजी कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ परिसरातील मिनी बाजार दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी अब्दुल करीम रईस खान वय 40 याला ताब्यात घेण्यात आले. तपास दरम्यान हा माल भिवंडी येथील बिबल रामदुलार यादव वय 43 यांच्याकडून आणला जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीतील गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात खाद्यसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये मिलेट, चोको क्रंच, ग्लुटेन फ्री पास्ता, पीनट बटर आणि चॉकलेट हेझलनट ब्रेड यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. आरोपींना उत्पादनांची एक्सपायरी डेट संपल्याची माहिती असूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत बनावट लेबल लावून विक्री सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 3 कल्याण करत आहे. याच्यामध्ये कल्याण शाखा घटकाकडे वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही प्रामुख्याने व्हिटॅमिन युक्त खाद्यपदार्थांची निर्मिती करत असते. या खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट संपली असताना देखील एक व्यक्ती आहे तो अशा प्रकारचे खाद्य विक्री एक्सपायरी झाले असताना देखील विकत आहे अशी माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगानं मिनी बाजारपेठ या ठिकाणी छापा कारवाई करण्यात आली. याच्यामध्ये त्या ठिकाणी अब्दुल करीम रईस खान यास ताब्यात घेतले असता त्यानं सदरचा माल हा भिवंडी येथून बिरबल रामबहादूर यादव याच्याकडून हा माल घेतले असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगानं आम्ही भिवंडी या ठिकाणी पण नारपोली या ठिकाणी छापा कारवाई केली आणि त्याच्यामध्ये एकूण 26,63,509 किमतीचा मोजेक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एक्सपायर झालेला माल हा बनावट स्टिकर लावून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे छापा कारवाई करून कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये किती लोकांना अटक करण्यात आली आणि किती दिवसापासून हे सर्व खेळ सुरू आहे? याच्यामध्ये 2 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि हा साधारणपणे आमच्या माहितीनुसार प्राथमिक 6 महिन्यापासून विक्री करत असल्याची माहिती झालेली आहे. काय आवाहन करणार लोकांना? याच्यामध्ये जो आपण एखादा प्रोडक्ट घेतोय तो प्रोडक्ट नक्की त्याची एक्सपायरी डेट योग्य आहे किंवा त्याच्यावरती काही बनावट स्टिकर कोणी लावलेला आहे किंवा काही याबाबत खात्री करून लोकांनी अशा प्रकारचे खाद्यपदार्थ घ्यावेत. 26 लाख रुपयाचा आहे. 26,63,509 रुपयाचा आहे.